आपण डेमो मध्येच असं दाखवतो की 60 ते 70% कस्टमर इथंच समजून जातो की आपलं बाथरूम कसं दिसणार आहे. त्याच्यानंतर त्याला इंजिनियरच्या हिशोबाने किंवा त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक जर त्याला कस्टमाइज करायचं असेल, काही इकडचं तिकडे घ्यायचं असेल तर तो घेऊ शकतो किंवा एखादा कारागीरच्या हिशोबाने जरी करू शकतो. पण 60 ते 70% त्यांना आपण इथंच सगळं कव्हर करून देतो की तुम्हाला कसं बाथरूम बनवायचं आणि कशा प्रकारचं. यानंतर 2x4च्या हाय ग्लोसीचं तुम्हाला मी कलेक्शन दाखवतो सर. माझी दुसरी शाखा अंबाजोगाईला आहे, म्हणजे मेन शाखा आमची जो पहिली शाखा अंबाजोगाईलाच आहे. त्याच्यानंतर आम्ही केजमध्ये दुसरी शाखा केलेली आहे. अंबाजोगाईला रिंग रोडला मानवलोकच्या जवळ डापकर ट्रेडर्स म्हणून तिथं पण एक शॉप आहे माझं. नमस्कार, मी दीपक डापकर. मी केज शहरातच नव्हे तर आपल्या पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक एकरचं भव्य असं टाइल्स ग्रेनाइटचं शॉप घेऊन आलेलो आहे. माझ्या शॉपमध्ये अवेलेबल असणाऱ्या पूर्ण व्हरायटीज, पूर्ण क्वालिटी तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये डार्क कलर फुलामध्ये पाहिजे असेल तर फुलामध्ये, याच्यामध्ये जर तुम्हाला सगळ्यात जास्त चालणारी डिझाईन आहे, याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन खूप आहे. हा जो कलर आहे हा खूप छान दिसतो ज्यावेळेस फिटिंग होते ना प्रॉपर त्यावेळेस. याच्यामध्ये हा कलर तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये तुम्ही हा कलर बघा, एक नंबर, खूप खूप छान, खूप मागणी असते अशा डिझाईन्ससाठी. त्याच्यानंतर हा रिच कलर मध्ये तुम्हाला डिझाईन म्हणजे जास्त ज्यांना झिडबीड आवडत नाही, फुल आवडत नाही, त्यांच्यासाठी एकदम व्यवस्थित अशा डिझाईन आडव्या लाइनिंग मध्ये पूर्ण डिझाईन त्याचमध्ये आहेत. ते पूर्ण प्लेन डिझाईन. हा पूर्ण प्लेन डिझाईन, त्याच्यामध्ये हे नाही. हा हायलायटरचे दोन येतात लाईन. हा एक सिंगल लाईनचा हायलायटर आहे, हा डबल लाईनचा हायलायटर आहे. याच्यामध्ये सेम पॅटर्न आहे तसाच सगळा. तुम्हाला जसं पाहिजे एखादा खाली वरी पण तुम्ही तुमच्या बाथरूमच्या साईज नुसार ऍडजस्ट करू शकता त्याला. मित्रांनो, एवढ्या व्हरायटी आहेत ना, शब्द आहे माझा तुम्हाला की कन्फ्यूज होणार आहेत तुम्ही, कन्फ्यूज. हे बघा, सिंगल प्लेन वन कलर मध्ये ही किती व्हरायटी आहे हे बघा. या अजून तुम्हाला कलर याच्यापेक्षा जास्त अजून दाखवतो. या आता बघू शकतात आपण 2x4 मध्ये आजकाल सगळ्यात जास्त बाथरूम मध्ये 2x4 वॉल डॅडोला लावण्याचा प्रकार वाढलेला आहे. त्या हिशोबाने आपण 2x4 मध्ये बाथरूमचे डेमो बनवलेले आहेत. हे 2x4 मध्ये बघा, व्हाईट कॉम्बिनेशन विथ ब्लॅक मध्ये, ब्लॅक सोबत व्हाईटचं कॉम्बिनेशन केलेलं आपण. याच्यामध्ये तुम्ही ऍज अ तुमच्या इंजिनियरच्या डिझाईन नुसार किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याला डिझायनिंग करू शकता की तुम्हाला याला इथं घ्यायचं, शॉवर पट्ट्याला घ्यायचं, हे तुमच्या याच्यावर डिपेंड आहे. त्यामध्ये पूर्ण एक वॉल, 3 वॉल आपण एकदम हाय ग्लॉसी मध्ये घेतलेले आहेत बाथरूम मध्ये. जर एखाद्याला डार्क जर आवडत असेल तर त्या डार्कच्या हिशोबाने पूर्ण ही घेतलेले आहेत. आणि फक्त एकच वॉलला तुम्ही लाईट कलर वापरलेला आहे. जर तुम्हाला पूर्ण डार्क करून एक जर शॉवरची लाईन लाईट करायची असेल तसंही चालतं. आणि त्याच्यासाठी आपण फ्लोरिंग साठी खाली वुडनची टाईल्स ही केलेली आहे, म्हणजे याचा कॉम्बिनेशनला पूर्ण ग्रिप मध्ये फ्लोरिंग मिळेल. त्याच्यानंतर 2x4 मध्येच आहे असं एकदम हायलायटरचं डिझाईन आहे. एक पूर्ण मी पट्टा 4 फुटाचा एक पट्टा पूर्ण हायलाइट मध्ये आपण 2x4 मध्ये एक पूर्ण ग्रे कलर वापरला आणि ग्रे मध्ये थोडासा ग्रे ग्रीन मध्ये हायलायटरचा पूर्ण एक पट्टा वापरण्यात आलेला आहे. आणि याच कॉम्बिनेशन ग्रे मध्ये वुडन मध्ये ग्रे वापरलेलं, वुडन टाइप मध्ये ग्रे आहे. त्याच्यानंतर इकडे बघा, इकडच्या साईडला आपण व्हाईट घेतलेला आहे. व्हाईट मध्ये सत्वारी व्हाईटचा एक थोडासा हलकासा टच आहे. याला शॉवर पट्ट्यासाठी हायलाइट केलेला आहे उभा. हा तुम्ही शॉवरच्या पट्ट्याला हायलाइट करू शकता किंवा एखादी एकच भिंत आपण स्पेसिफिक घेऊ शकतात असं. आणि याच्यामध्ये गोल्डन पट्टी टाकलेली आहे, पूर्ण डिझाईन मध्ये गोल्डन पट्टी आहे. याच्यामुळे ना आपल्या बाथरूमचा लुक आणखीन
थोडासा ही होऊन जातो, व्हाईट विथ गोल्डन कॉम्बिनेशन अजून उठून दिसतं याच्यामध्ये. आणि याला फ्लोरिंग मध्ये कार्विंग मॅट मध्ये 2x4 ची कार्विंग मॅट फ्लोरिंग साठी वापरण्यात आलेली आहे. याच्यानंतर आपण बघू शकता 1x1.5 मध्ये 12x18 मध्ये या बाथरूमच्या डिझाईन्स आहेत, पूर्णची पूर्ण बाथरूमच्या डिझाईन्स आहेत. याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 100 ते 125 डिझाईन तुम्हाला बघायला मिळतील आपल्याकडे बाथरूम मध्ये 12x18 मध्ये. पूर्णची पूर्ण बाथरूमचे डेमो आहेत, बनवलेले आहेत आपण बघण्यासाठी आपल्याला. तर हा ग्रे मध्ये कलर आहे अजून एक. हा पूर्ण ग्रेच्या 3 वॉल ग्रे केलेले आहेत आणि एक वॉलला आपण हायलायटर यूज केलंय या साईडला असं. आणि याच्यामध्ये ना आपण सिल्वरची पट्टी टाकलेली आहे. ग्रेला कॉम्बिनेशन सिल्वर केलं, व्हाईटला आपण गोल्डन केलं होतं, ग्रेला आपण सिल्वर कॉम्बिनेशन केलेलं आहे. याच्यामुळे ना एक तो रिच लुक जो असतो बाथरूमचा तो याच्यामध्ये दिसून येतो. तर हा बघा, हा व्हाईट मध्ये पिवळा आहे. क्लोज झूम करा. या व्हाईट मध्ये ना पिवळं कॉम्बिनेशन डिझाईन मध्ये, ह्या ज्या लाईनिंग आहेत ना या पिवळ्या येल्लो लाईन आहेत सगळ्या. आणि याच्यामध्ये ना पुन्हा गोल्डन पट्टी आहे याचं कॉम्बिनेशन साठी. आणि याच्यामध्ये पूर्णची पूर्ण बाथरूम मध्ये याला गोल्ड पिवळसर आहे, तर ह्याचे पूर्ण हायलायटर मध्ये पण पिवळसर आहे. म्हणजे याचं एक प्रॉपर कॉम्बिनेशन आहे बाथरूमचं, कलर टू कलर. आणि याला फ्लोरिंग सुद्धा आपण व्हाईट मध्ये, याच्यामध्ये सुद्धा थोडस रेड लाईनिंग मध्ये घेतलेलं आहे आपण. याच्यानंतर आपण ती झालं जॉन्सन मध्ये 2x4. याच्यानंतर या सगळ्यात अलाइव्ह म्हणून कंपनी आहे, त्याच्या सगळ्या 2x4 च्या डिझाईन्स आहेत. या पूर्ण तुम्ही डिझाईन्स बघू शकता 2x4 मध्ये. हे जेवढं फ्लोरिंगला खाली टाकलेलं आहे हे सगळं 2x4 मध्ये टाईल्स आहेत, सगळ्या ग्लॉसी मध्ये. याच्यानंतर हे बघा 32 इंच बाय 64 इंच टाईल्स आहेत याच्यामध्ये. हा बुक मॅच शेड आहे, मार्बल मध्ये शेड येतो. हा व्हाईट मध्ये 32-64 मध्ये मोठ्या साईज मध्ये व्हाईट कलर आहे याच्यामध्ये. व्हाईट सत्वारिओ शेड आहे याच्यामध्ये बाथरूम कलर. याच्यावर खरी फी आहे. याच्यानंतर हे बघा 1x1.5 मधल्या पूर्ण डिझाईन्स आहेत. घ्या, आपण आतापर्यंत बघितलं बाथरूम टाईल्स बघितल्या, किचन टाईल्स बघितल्या, फ्लोरिंग बघितल्या. हा आता आहे घराचा सगळ्यात महत्वाचा भाग, म्हणजे आपलं एलिव्हेशन, जे आपण त्याला आपल्या भाषेमध्ये ढोलपुरी म्हणतो. ह्या ढोलपुरीमध्ये ऑल डिझाईन्स बघा, पूर्ण ऑल डिझाईन्स आहेत या ढोलपुरीमध्ये. तर आपला पत्ता आहे डापकर ट्रेडर्स, बीड रोड, शिक्षक कॉलनीच्या जवळ. आणि माझ्या दुसरी शाखा आमची अंबजोगाईला, रिंग रोड, मानवलोकच्या जवळ. तुम्ही जर घर बांधताय तर एकदा फक्त बघण्यासाठी म्हणून का होईना डापकर ट्रेडर्सला एकदा व्हिजिट करा. आणि तुम्ही ज्यावेळेस तुम्ही आमच्याकडे शॉपवर येताल त्यावेळेस 100% गॅरंटी देतो की तुम्हाला सगळ्या वस्तू प्रीमियम मिळतील. आणि तुम्हाला जशा पाहिजेत तशा व्हरायटीमध्ये, जशा आवडतील अशा सगळ्या डिझाईन आपल्याकडे आहेत. तर तुम्ही एक वेळेस नक्की व्हिजिट करा.